नमस्ते, अन्वीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी इथे शेगल्याची भाजी बनवणार आहे। आज कृष्णाचा जन्मदिवस, त्यासाठी ही खास भाजी केली जाते। कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे। आता त्यात मी कांदा मिरची टाकलेली आहे। कांदा मिरची व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि शेगल्याची भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। स्वच्छ धुवून ही मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये शेगल्याची भाजी टाकलेली आहे। आता ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि 2 ते 3 मिनिटं मी झाकण ठेवलेलं आहे। आता झाकण काढून झाल्यावर ही भाजी आता व्यवस्थित पुन्हा परतून घ्यायची आहे आणि आता ही आपली भाजी तयार आहे। ह्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकायचं आहे, भरपूर असं ओलं खोबरं टाकायचं आहे आणि भाजी पुन्हा परतून घ्यायची आहे आणि आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा आवडला हे नक्की मला सांगा, लाईक करा, माझ्या व्हिडिओला शेअर करा। थँक्यू, बाय।